जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून विश्वव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज क्षत्रिय मराठा घराणी पैकी सरदार इंगळे या घराण्याविषयी माहिती आपल्यापुढे सादर करणार आहे. हे एक ऐतिहासिक मराठा घराणं असून चालुक्य वंशीय अशा प्रकारचं हे घराणं आहे. मूळ यांचा वंश चालुक्य वंश. त्यांचं देवक जे हे आहे ते साळुंकी पक्षी आणि कुलदेवी कडाई देवी. या घराण्यापुरती इंगळे घराण्यापुरती तरी कडाई देवीच हे इंगळे घराण्याचे लोक मानतात. शिवपूर्व काळापासून या घराण्याची मोठी उज्ज्वल अशी परंपरा आहे. विदर्भ व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी या घराण्याचे वारसदार आजही आपल्याला पाहायला मिळतात. आणि या भागामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक काळापासून ही घराणी तिथं स्थायिक झालेली आहेत. अर्थात या घराण्याचं मूळ जे गाव आहे ते बुलढाणा जिल्ह्यातील करवंड तालुका चिखली हे मूळ गाव. अर्थात ऐतिहासिक गडी आणि मंदिरे तिथं आपल्याला आजही त्या घराण्याची पाहायला मिळतात. हे घराणं निजामशाहीपासून प्रसिद्ध आहे. मुळात निजामशाही, त्यानंतर आदिलशाही आणि त्यानंतर स्वराज्यामध्ये हे घराणं सामील झालं. महाराज शहाजी राजे यांच्याबरोबर या घराण्यातील वीरांनी निजामशाही आणि आदिलशाहीत काम केलं आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर हे घराणं महाराजांच्या बरोबर, छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर आणि विशेष म्हणजे शहाजी राजाशी यांचा स्नेहसंबंध असल्यामुळे हे घराणं पुढे स्वराज्यात वर्ग झालं आणि स्वराज्यामध्ये आल्यानंतर स्वराज्याच्या अंतापर्यंत या घराण्याने मोठा पराक्रम केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजीराव इंगळे, बहिर्जी इंगळे, काटूजी इंगळे स्वराज्य सेवेमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी आपापल्या परीनं खूप मोठा पराक्रम केला. अफजल खान जेव्हा चालून आला आणि प्रतापगडावरती महाराजांची भेट ठरली, त्यामुळे त्या महाराजांच्या सुरक्षेसाठी जे वीर तैनात केलेले होते त्यामध्ये आपण अनेक नावं आहेत. 10 त्यांचे महाराजांचे छत्रपती शिवाजीराजांचे अंगरक्षक होते. त्यामध्ये काताजी इंगळे हे सुद्धा महाराजांच्या या पथकामध्ये होते. म्हणजे महाराजांच्या संरक्षणासाठी काताजी इंगळ्यांची नेमणूक केलेली होती. अफजल खान वधासह अनेक लढायांमध्ये यांनी पराक्रम गाजवला ह्या घराण्यातील वीरांनी. आणि या घराण्याला जंग बहादूर असा किताब आहे. त्याचबरोबर देशमुखी, पाटीलकी आणि अनेक वीर या घराण्यातले सरदार म्हणून उदयास आले. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक पदव्या यांना त्यांच्या पराक्रमानुसार मिळाल्या आणि अशा प्रकारे हे घराणं पुढे स्वराज्यामध्ये अत्यंत पराक्रमी घराणं म्हणून गाजलं. विदर्भाबरोबरच पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे इंगळे, निळज, वाळुंज, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी आजही ह्या घराण्यातल्या वारसदारांचं, पुढच्या पिढ्यांचं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. किंवा स्वराज्याच्या काळामध्ये त्यांना जिथं जिथं नेमणुका केल्या, जिथं जिथं त्यांच्याकडे तो भाग सोपवला गेला, तिथं तिथं ते घराणी वास्तव्यास जिथं जाऊन राहिली आणि आजही तिथं आपल्याला पाहायला मिळतात. भोसले आणि इंगळे यांचा नातेसंबंध झाला. शिवाजी महाराजांच्या ज्या 8 पत्नी होत्या त्यात इंगळे घराण्यातील शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या गुणवंतबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पत्नी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा विवाह 15/4/1657 रोजी झाला. आणि अशा प्रकारे अगोदर शहाजी राजांशी असलेला स्नेहसंबंध हा वृद्धिंगत झाला आणि पुढे त्याचं रूपांतर नात्यामध्ये झालं. जिजाऊ माँसाहेब या अत्यंत दूरदर्शी होत्या. त्यांनी शिवाजीराजांची जी 8 लग्न केली त्यामध्ये सर्व मातबर घराणे आपल्याला दिसून येते. जसे पालकर, जाधव आणि अनेक प्रकारची. त्यापैकी हे घराणं नेताजी पालकर हे स्वराज्याचे सेनापती होते. त्यांची पत्नी हे महाराजांची एक पत्नी होती पुतळाबाई म्हणून. आणि अशा प्रकारचे जे 8 विवाह केले. गायकवाड घराण्यातील एक
एक महाराजांच्या पत्नी होत्या. म्हणजे जी 8 घराणी जोडली गेली आणि त्याचा उपयोग स्वराज्यासाठी झाला. आणि त्याचप्रमाणे शिवाजीराव इंगळे आणि त्या ज्या घराण्यातील सर्व वीरांनी स्वराज्यासाठी आपल्याला वाहून घेतलं आणि गुणवंतबाईमुळे हे घराणं महाराजांच्या नात्यामध्ये जोडलं गेलं. अर्थात अशा प्रकारचं हे घराणं याच्यामध्ये अनेक वीर होऊन गेले. अंबोजीराव इंगळे हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये ग्वाल्हेरचे सरदार होते. ग्वाल्हेरच्या राणूजी शिंदे बरोबर त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. त्यांचे पुत्र सुभानराव व त्यांचे पुत्र अंबोजीराव, त्र्यंबकराव यांनी उत्तरेत मोठा पराक्रम केला. आणि हे घराणं मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून तर ते स्वराज्यामध्ये सामील झालं. छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या बरोबर या घराण्यांनी अनेक मोहिमांमध्ये पराक्रम केला आणि त्या पराक्रमाबरोबर स्वराज्याचं रक्षण करण्याचंही कार्य केलं. अर्थात जयाप्पा शिंदे बरोबर त्र्यंबकराव व अंबोजीराव हे तयार झाले. जयाप्पा शिंदे राणूजी शिंद्यानंतर त्यांचे चिरंजीव पराक्रमी वीर जयाप्पा शिंदे यांच्यावर शिंदे घराण्याची जबाबदारी आल्यानंतर त्या घराण्याला साथ देण्याचं काम त्र्यंबकराव इंगळे व अंबोजीराव इंगळे हे सतत त्यांच्याबरोबर मोहिमावर होते आणि उत्तम योद्धे म्हणून ते जयाप्पा शिंदेच्या हाताखाली तयार झाले. पानिपत युद्धानंतर श्रीमंत सेनापती महाजी शिंदे, महाजी बाबा आपण ज्यांना म्हणतो, मराठ्याचे अत्यंत पराक्रमी, द ग्रेट मराठा म्हणून इंग्रजांनी ज्यांचं कौतुक केलं असे सेनापती. आणि या सेनापतीच्या पाठीशी अंबोजीराव इंगळे यांनी आपल्या घराण्याची ताकद मातबर अशी फौज उभी केली आणि शिंदे घराण्याला उत्तरेमध्ये साथ देण्याचं अत्यंत उत्तम प्रकारे त्यांनी साथ दिली. मोठा पराक्रम केला आणि खूप मोठी ताकद आपल्या घराण्याची उभी केली. खंडोजीराव, बाळूजीराव, मालोजीराव, पांडोजीराव, बाबाजीराव, तिलकराव, श्यामराव, शक्तीराव, जिवाजीराव, लक्ष्मणराव अशा प्रकारचे एकाहून एक पराक्रमी सरदार होऊन गेले. जशी शिंदे घराण्याची एक उज्ज्वल परंपरा आहे, या घराण्यामध्ये खूप मोठं कार्य त्या वीरांनी केलं आणि जवळजवळ 16 वीरांचं बलिदान त्या शिंदे घराण्याचं झालं. पानिपतच्या युद्धामध्ये जनकोजीराव सहित अनेकांनी बलिदान केलं आणि महाजी बाबा तेवढे वाचले. पुढे पानिपतचा सूड घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा सेना उभी केली आणि त्यामध्ये जे अनेक सरदार उभे राहिले, चितोळे असतील किंवा त्याचबरोबर अनेक सरदार उभे राहिले, त्यात महत्वाचं कार्य करणारे, त्यांना अत्यंत जोमाने साथ देणारं घराणं म्हणजे इंगळे घराणं. आणि या अंबोजीराव इंगळ्यांचं महान कार्य आपल्याला दिसून येतं. उत्तर हिंदुस्थानमध्ये पराक्रम करून महाजी बाबाने सर्व राजपूत राजे शरण आणले होते आणि शरण आणल्यानंतर जी संस्थानं त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणली, त्यात गोहाळ, राजेगड, करोली संस्थान इत्यादी संस्थानं, आपली मेवाड सुद्धा त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणलं. आणि अशा प्रकारे एवढी घराणी आणल्यानंतर जयपूर वगैरे सर्व घराणी ही मराठ्यांना अंकित झालेली होती. आणि अशा प्रकारे ही घराणी अंकित झाल्यानंतर जेव्हा मराठ्यांनी त्यांच्यावर विजय मिळवल्यानंतर आणि मराठ्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणल्यानंतर त्याची चौथ वसुली करण्याचं कार्य त्यांनी केलं ते अंबोजीराव. आणि सोनपतवर जवळजवळ 28 महाल तयार केले गेले आणि त्या महालावरती फौजदार नियुक्त करण्याचं कार्य हे अंबोजीराव इंगळे यांनी केलं. महाजी बाबाचे ते उजवे हात मानले जातात. अर्थात महाजी बाबांचा काळ संपल्यानंतर ग्वाल्हेरच्या गादीवरती दौलतराव शिंदे हे वारसदार ठरले आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये खूप पराक्रम केला. त्यांना साथ देण्याचं आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम वयाच्या 85व्या वर्षापर्यंत जे वय झालेलं होतं त्यावेळेला महाजी बाबाची कारकीर्द त्यांनी पाहिली.
जयाप्पाची कारकीर्द पाहिली आणि राणोजी शिंदेची पाहिली. अशा 3-4 सेनापतींच्या हाताखाली तयार झालेले अंबोजीराव यांचं वय झालेलं होतं, तरी सुद्धा ते दौलतराव शिंदेना मार्गदर्शन करत होते. आजही आपल्याला उत्तर हिंदुस्थानमध्ये इंगळे घराण्याचे अनेक वारसदार अनेक ठिकाणी स्थायिक झालेले आपल्याला दिसतात. परंपरेनं त्या काळामध्ये त्यांना तिकडे जहागिरी मिळाली. परंपरेनं त्या भागामध्ये त्यांच्याकडे देशमुखी पाटीलकी आली आणि अशा प्रकारची इंगळे घराण्याची अनेक घराणी आणि अनेक परिवार आपल्याला तिकडे दिसून येतात. ग्वाल्हेर, उज्जैन येथेही त्यांचे वंशज आहेत. अशा प्रकारचे घराणं, अशा प्रकारचे पराक्रमी घराणं स्वराज्याला उपयुक्त ठरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अखेरपर्यंत ज्यांनी साथ दिली, अखेरपर्यंत ज्यांनी मराठशाहीमध्ये झुंज दिली आणि त्याचं रक्षण करण्याचं आणि वृद्धी करण्याचं कार्य केलं, अशा प्रकारचं हे घराणं. अर्थात सोलापूरमध्ये अकलूजलाही या घराण्याचे वारसदार आपल्याला दिसून येतात आणि या अकलूजच्याच घराण्यातील आमच्या एक सुनबाई मनीषा कोरेकर इंगळे ह्या आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्या जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण आणि पशुसंवर्धन याच्या सभापतीही पुणे जिल्हा परिषदेच्या होऊन गेल्या आणि जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. अशा प्रकारचं हे अकलूजचं घराणं सुद्धा प्रसिद्ध आहे. दुसऱ्या एक आमच्या सुनबाई सुशीला बापू कोरेकर त्या इंगळे घराण्यातील असून त्या आज पोलीसमध्ये सेवा देत आहेत आणि अशा प्रकारे त्यांचे पती सुद्धा पोलीस दलामध्ये इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुशीलाबाई यांनी या सेवेमध्ये प्रवेश केला आणि त्यांचंही कार्य उत्तम आहे. त्यानंतर आमचे स्नेही तुकाराम तात्या इंगळे यांच्या पत्नी अनिताताई इंगळे या माजी जिल्हा परिषद सदस्य होत्या पुणे जिल्हा परिषदेच्या आणि त्याचबरोबर अत्यंत दानशूर असं हे व्यक्तिमत्व आहे. वेगवेगळे कार्यक्रम त्या राबवतात आणि त्याचबरोबर त्या सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. तेव्हा खडकवासला मतदारसंघातून त्या निवडून आल्या आणि आदरणीय शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या उमेदवार होत्या. तर अशा प्रकारे या घराण्यामध्ये अनेक व्यक्तींनी आपापल्या परीनं भर घातली आताच्या काळात सुद्धा. तेव्हा या सर्वांना वंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.